जड्या हे काय करते? मिरच्या नीट करते या. मिरच्या नीट करते वय? हा मिरच्या लय लाल आहे ते बाबा. मग एक एक मिरची करायची. किती के आहे ते हे? 1.5 किलो. 1.5 किलो मिरची आहे का? आता एकटी करायची का? आता मग काय करायचं? मी एकटीच करणार की, चटणी लागते खायला. तुम्हाला करा म्हणलं तर नाही म्हणताय. नुसतं असं बोलत बसताय. हे तुझी मला किवी येते अगं. हे आयला काम लय दिवसभर दुसरं बी काम करायला लागतंय, घरातलं बी करायला लागतंय, धुणी असते, भांडी असते, स्वयंपाक असते, आहे का नाही? मग होय की. त्याच्यातनं पुन्हा अजून हे असले मिरच्या बिरच्या काय असतंय, तिखट करायचं, अजून ह्याला काय काय करायला लागतंय. सौदा आणायचा आहे अजून याला. हा म्हणजे याला मसाला आणायचा इथं वाटतं. मसाला पुन्हा कुटायचा, त्याला भाजायचा. आहे. किती काम आहे अहो माया माग माहित आहे का? तुम्ही म्हणजे काहीच काम करत नाही. या म्हणलं मिरच्या नीट करायचं तर आला नाही. होय अगं बरोबर आहे. मग पण मला वाटतं एक पण मनात काय तुला बोलावं का न ग? बोला की, काय असतं त्याला? अगं कसं आहे माहित आहे का, तू एवढी काम करते आहे का नाही? हा ते सारखं काम, घरातलं काम, ह्यातलं काम, ते मला बघवत नाही ना. मग काय तर मला वाईट वाटतं ते काम करते म्हणून. किव येते. आता घरातलं काम आहे, करावंच लागतंय. नाही पण आता जन्मभर कुठवर काम करणार? ह्याच्यावर काय तर उपाय काढला पाहिजे ना. मग काय उपाय? हाय उपाय. काय? पण तू आता ऍग्री होती का नाही काय माहित नाही. का बर? काय उपाय आहे सांग की. अगं काय माहित आहे का, म्हणजे बघा तुलाच पटतंय का? आता तुझाच फायदा आहे बरं का. म्हणजे मी सांगतो हा की माझा फायदा आहे म्हणलं मग पटेल की मला. हा असं पाहिजे, असं ऐकणारी बायको पाहिजे. हा आता तुझाच ह्याच्यात फायदा आहे, यात माझा काही फायदा नाही. हा तुझाच म्हणजे काम दररोज करते, तू भाकरी कालवण करते, झाडून लोटून काढते, पुरा धुणं भांडी, बाथरूम आवरायचं, हे सगळं काम आहे ना. त्याच्यातनं थोडासा सुटका जर पाहिजे असेल तर माझ्याकडे आयडिया आहे. पण ती तू ॲग्री व्हायला पाहिजे. म्हणजे काय व्हायला पाहिजे माहित आहे का? माझं म्हणणं आहे काय माहित आहे का, काय? की आता बघ तुझ्या फायद्यासाठीच ह्या कामातनं थोडी उसंत मिळाली. तो नुसतं बसून खायचं, चाल. तो नुसतं काम सांगायचं, ह्यासाठी एक उपाय मी काढलाय. अहो पण तुम्ही सांगाल तवा. हा मी काय म्हणतो माहित आहे का, काय? मला दुसरी बायको करून आण. काय म्हणला? अगं मग काय म्हणलं? हे काय आता मिरच्या इथे? अगं आता तुला तुझा फायदा बी कळत कसा नाही? हा तुझं लय मोठा खंबीर काम करायला एकटी. तुला तुझा फायदा इडे. तू साधी बोळे आहे, खरंच साधी बोळे. हा साधी बोळे. तुम्ही दोघं मला काम सांगचाल की. तू आता हे काय तरीच बोलायला लागले. अगं तुझ्या फायद्यासाठी मी म्हणतोय, आणि तुला तुझा फायदा कळत नाही. कुठं फायदा कुठं नाही आपलं. तुझं आता 10-15 वर्ष माझ्या संग लगीन झालंय. तू आधीची आणि ती आपलं कामासाठी म्हणलं ग, कामासाठी नुसती राबवून घ्यायची. तुम्ही फक्त मला दोघं बच्चाले ह्याच्यावर सोप्यावर मला म्हणचाल चहा आण, पाणी आण, हे केलं का ते केलं का. हीच काम आपण तिला सांगायची म्हणतोय मी, त्याच्यासाठी ग. मी खंबीर आहे काम करायला. नको काय बावळट आहे नुसती. काय असलं असतं का कुठं? हा तुझ्या फायद्यासाठी मी सांगायला गेलो तर तू उलट मला टांगायला लागली. ह्याला काय अर्थ आहे? चांगलं सुखानं खाचील म्हणलं, काय काम नाही काय नाही, नुसतं धुणं भांडे, आयशो आराम के साथ शान शौकत से जिंदगी जीने का. खरं ते कळतच नाही. हा बसा मग आता काम करतच बसते. मला हेच बरं आहे कामच. ह्याला काय अर्थ आहे? तुझ्या फायद्यासाठी तुझा फायदा सुद्धा कळत नाही. चांगलं वाईट कोण सांगतं ह्याच्यात पण कळत नाही. मी तुझ्या फायद्यासाठी म्हणत होतो, यात माझा काही स्वार्थ नाही. पण नको आहे ना. काय नको आहे? दुसरी बायको मी मस्त काम करते की, मला येते की. काय मग ह्याच्यात तर सुटका मिळाली असते ना. नको मला सुटका. कशाला सुटका पाहिजे? असं कसं? मग म्हणून किवी येते म्हणून मी तुला सांगायला लागलो. एवढीच किवी येते तर या की मग मिरच्या नीट करू लागायला. आता तुला मी सांगितलं काय? हा राहू दे मग.
मी तुला सांगितलं, तुला उपाय सांगितला कामातनं सुटका पाडण्यासाठी, तर तू मलाच काम सांगायला लागली. मग मला काम सांगते म्हणल्यावर बस बोंबलत करत बस. मला काय घेणं आहे त्याचं. चांगलं करावं, ज्याचं करावं बरं तीच म्हणतं माझंच खरं. या प्रकारात तुझं झालं. तुला चांगलं सांगतोय दे बायको करून, तर तू म्हणते मीच करते तर कर, यात माझा काय तोटा आहे. बरं जाऊ दे, जा मला चात्र करून आण जा. अहो मी मिरच्या नीट करते, तुम्हाला काय कळतच नाही अहो, दिसतच नाही. मग मिरच्या नीट करते ह्याच्यासाठी सांगितलं होतं ना तुला. 2-2 कामं आजुरा पडतोय, तुला होत नाही ती, म्हणून सांगितलं होतं आपण दुसरे हे करूया बायको. आता तुझ्या का फायद्यासाठी सांगितलं. तो जर आता मिरच्या निवडत बसली तर ती चा करून आणून द्यायची ना का आपल्या दोघाला बी. तो जर धुणं धुतलं ती नाही का भांडी घासायची. तू फरशी पुसली तर ती काय करेल, बाथरूम घासल. तू झाडून काढलं तर ती घर पुसून घेईल. तो डोकं दाबलं तर ती हात पाय चोळल. तसं नाही, तिनं का ही पाय दाबायला पाहिजे आणि मी तुमचं नरड दाबीन. अगं तसं नाही, म्हणजे तुझ्या कमी कामासाठी म्हणलं होतं. कमी कामासाठी ज्याचं बारा करावं ती काय स्वतःच खरं करत असेल तर ह्यात आपला काय, माझा दोष नाही अजिबात. अहो राहू दे की एक मिरच्या नीट करायला. अहो कवाच्या कवा मी करते. मी तुला उपाय सांगितलं किती भारी भारी, तर तुला नको आहे ते उपाय. आता मी काय करणार. खंबीर आहे, मला मस्त खंबीर आहे तर कर की मार. हे बी कर ते बी कर, आणि फरशी पोस लादे पोस हो मोल करेन. चांगले राजाच्या राणीवानी मी करायला गेलो तर तुला काय बेकारच हो वाटतंय. त्यात काय माझा दोष आहे. बस जा चहा आण मला पाटकन करून. नाही मी आणत आहो, मी काय काय करू का काय सांगायचं नाही. मग आता तू काय म्हणली, मी खंबीर आहे म्हणली ना. एक तर मिरच्या उरक नाही ते मला कवाच्या कवा. मग त्यासाठीच मी सांगितला होता उपाय. उपाय तुला पटला नाही. या म्हणलं नीट करायला मिरच्या तर. अजिबात नाही. तुला सांगितलेला उपाय तो ऐकत नाही. बस बोंबलत. जा क्या ग जेडे, तुला किती वेळ सांगितलं मला चहा पाहिजे म्हणून. जा. ते काय खाकाना उठवला, उठते बंद कर. काय बाई आम्हाला मिरच्या बी नीट करू द्या नाही तुम्ही. जा मग, सांगितलेला कळत नाही काय नाही. जरा चा घरीच्या काय सुद्धा चांगला नाही, निवळ पानसट चहा होता. ह्याला काय अर्थ आहे. चहा नाही सरळा काय, एक काम नीट करणा. ओरख दे का व्हायचं. अहो या की मिरच्या नीट करायला. मी कवाच्या कवा करते यावं माहित आहे. 1 तासभर झालं मी मिरच्या नीट करते. बरं जाऊ दे ते. तुला अजून एक प्रपोजल आहे. मागाचे ते मी सांगितलेलं तुला तर मान्य नव्हतं आहे की नाही. मग आता अजून एक सांग का. काय ती आपल्या शेजारणीला बोलू. शेजारणीला बोलू. अगं ते मिरच्या नीट करू लागायला माझ्या होतलच्या ती करल ना. राहू दे तुम्ही काहीच करू नका. जावा बाहेर उठून. मी बोलू का. मी जाऊन बोलू करते नीट. राहू द्या. अगं बोल गे. राहू दे. तुला मदत करू लागायला म्हणतोय का नको मला काय मदत बिदत. तुम्हाला सांगितलं तर हिला बोलवू का आणि तिला बोलवू का. माझी करते. अगं 1.5 किलो मिरची का व्हायची सांग बरं. अजून एक खोपरा बी हल्ला नाही कुठला. उद्या ना तर राहू द्या. जाऊ द्या असाच दिवस. गंगनेला ते म्हणत नाही ती का 2 मिनिटात मी बोलू का. काय गरज नाही. मी एकटी मस्त खंबीर आहे. जा दे. तुला सांगितलेलं काय नाही. शेवटी तू तुझंच खरं करणार. बस मग करत बस. येळभर नीट त्या मिरच्या तुला येळभर होत नाही त्या.